नमस्कार बंधू आणि भगिनींनो, सध्या महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि याच अधिवेशनात महाराष्ट्रातील भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे, जिचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत प्रति महिलाला प्रतिमाह 1500 रुपये अनुदान हे दिले जाणार आहे आणि सदर योजनेचा GR देखील 2 दिवसापूर्वी निर्गमित करण्यात आलेला होता। मात्र यातील कागदपत्र आणि अपुरा कालावधी लक्षात घेता काही अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच बाबत आपण आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व इतर जणांना शेअर करा। चला तर बघूयात की या नवीन अटी ज्या शिथिल करण्यात आलेल्या त्या कोणत्या। त्यात सर्वात पहिली म्हणजे जी 15 जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली होती ती आता 2 महिने वाढवून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। त्यानंतर या योजनेच्या पात्रतेत आदिवास प्रमाणपत्र कंपल्सरी म्हणजे अत्यावश्यक करण्यात आलेलं होतं, ते शिथिल करून जर त्यांच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला असेल तर हे डॉक्युमेंट ग्राह्य धरण्यात येणार आहेत। तसेच सदर योजनेतून 5 एकर शेतीची जी अट आहे ती वगळण्यात आलेली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 ही वयोमर्यादा ठरविण्यात आलेली होती, ती वाढून आता वय वर्ष 65 पर्यंत करण्यात आलेली आहे। परराज्यात जन्म झालेल्या मात्र महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह झालेल्या महिला देखील सदर योजनेस पात्र होणार आहेत। तसेच सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे व उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर उपलब्ध असेल तर ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे। मित्रांनो, ही होती थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट। आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।